मी बोके एस एम माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। मागील भागामध्ये आपण शब्दालंकार व त्याचे प्रकार अभ्यासले। आज आपण अर्थालंकार व त्याचे काही प्रकार अभ्यासणार आहोत। अर्थालंकार म्हणजे काय? भाषा सुशोभित करण्यासाठी भाषेमध्ये कधीकधी अर्थचमत्कृती निर्माण केली जाते, त्यास अर्थालंकार असे म्हणतात। विद्यार्थी मित्र हो, अर्थचमत्कृती म्हणजे काय? तर चमत्कृती म्हणजे नवलाई, आश्चर्य। उदाहरणार्थ, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे। डोळ्यांनाच पाखरं म्हटलेली आहेत। आईच्या पंखाखाली पाखरू झोपल्याप्रमाणे पापणीच्या पंखाखाली डोळ्यांना झोपू दे असा वैशिष्ट्यपूर्ण अर्थ यातून सांगता येतो। अर्थालंकार शिकताना 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात। उपमेय, ज्या वस्तूची तुलना करायची ते। उपमान, ज्या वस्तूसोबत तुलना करायची ते। साधारण धर्म, 2 वस्तूतला सारखेपणा। साम्यवाचक शब्द, सारखेपणा दाखविणारा शब्द। उदाहरणार्थ, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी। या ओळीमध्ये उपमेय आहे रंग, उपमान आहे नभ, साधारण धर्म आहे सावळा रंग, साम्यवाचक शब्द आहे परी। विद्यार्थी मित्र हो, अर्थालंकाराचे एकूण 20 प्रकार आहेत। त्यापैकी आपण रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे 4 प्रकार अभ्यासणार आहोत। त्यापैकी रूपक अलंकार म्हणजे काय? उपमेय व उपमान दोन्ही एकरूप आहेत, भिन्न नाहीत असे वर्णन ज्या रचनेमध्ये केलेले असते तेथे रूपक अलंकार होतो। रूपक अलंकारामध्ये तुलना केली जात नाही, कल्पना केली जात नाही, तर उपमेय व उपमान यांच्यामध्ये एकरूपता दाखवली जाते। उदाहरणार्थ, नयन कमल हे उघडीत जागी हो जानकी। यामध्ये नयन हे उपमेय आहे, कमल हे उपमान आहे। नयन व कमल म्हणजेच उपमेय व उपमान एकरूप आहेत। अशीच आणखी काही उदाहरणे। मुख कमल व अक्षर मोती। मुख कमल, यात मुख हे उपमेय आहे आणि कमल हे उपमान आहे। अक्षर मोती, यात अक्षर हे उपमेय आहे आणि मोती हे उपमान आहे। या दोन्ही उदाहरणामध्ये उपमेय व उपमान एकरूप दाखवली आहेत, म्हणून ही रूपक अलंकाराची उदाहरणे होत। पुढील उदाहरण, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। यामध्ये लहान मूल हे उपमेय व मातीचा गोळा हे उपमान आहे। दोन्ही एकरूप दाखवलेले आहेत। यात सारखेपणा नाही, तुलना केलेली नाही, कल्पनाही केलेली नाही। लहान मूल व मातीच्या गोळ्यावर जसा संस्कार कराल त्यातून मुलाच्या व्यक्तिमत्वाला आकार येतो व मातीच्या गोळ्यावर जसा संस्कार केला तशी त्यातूनही मूर्ती साकार होते, हा विचार यात मांडलेला आहे। लहान मूल आणि मातीचा गोळा एकरूप दाखवलेले आहेत, म्हणून अलंकार आहे रूपक अलंकार। पुढील उदाहरण, बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय। या काव्यपंक्तीमध्ये दृष्टी हे उपमेय आहे, वृष्टी हे उपमान आहे, दोनही एकरूप दाखवलेले आहेत। स्वामीची दृष्टी माझ्यासाठी जीवन देणारी अमृताची वृष्टीच होय असे वर्णन येथे केलेले आहे। या सर्वांवरून रूपक अलंकाराची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात। पहिलं वैशिष्ट्य, उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता असते। दुसरं वैशिष्ट्य, उपमेय व हे उपमानच आहे असे मानले जाते। तिसरं वैशिष्ट्य, कधीकधी केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत अशा साम्यसूचक शब्दांचा वापर होतो। ठीक आहे, तर मग आता पुढला प्रकार, व्यतिरेक अलंकार। व्यतिरेक अलंकाराची व्याख्या पाहूया। उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असेल तर तेथे व्यतिरेक अलंकार होतो। मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका।
रूपक अलंकारामध्ये उपमेय व उपमान एकरूप असतात. उपमा अलंकारामध्ये उपमेय व उपमान यात सारखेपणा असतो. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये उपमेय जणू काही उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते. परंतु व्यतिरेक अलंकारामध्ये मात्र उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते. उदाहरणार्थ, अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. यात परमेश्वराचे नाव हे उपमेय आहे, अमृत हे उपमान आहे, श्रेष्ठता हा साधारण धर्म आहे आणि हुनी म्हणजे पेक्षा हा साम्यसूचक शब्द आलेला आहे. अमृत हे अतिशय गोड असते, परंतु या काव्यामध्ये अमृतापेक्षाही परमेश्वराचे नामस्मरण अतिशय गोड आहे, श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले आहे. म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले आहे. म्हणून तेथे अलंकार आहे व्यतिरेक अलंकार. पुढील उदाहरण, तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतल, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. या काव्यपंक्तीमध्ये तू हे उपमेय आहे. चंद्राची शीतलता, माऊलीची माया, पाण्याचा प्रवाहीपणा हे उपमान आहे, परंतु ही सगळी उपमानं उपमेयापेक्षा श्रेष्ठ दाखवलेली नाहीत. त्यात तू हे उपमेय श्रेष्ठ आहे. साधारण धर्म प्रेम आहे, साम्यवाचक शब्द हून आलेला आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन यात केलेले असल्यामुळे व्यतिरेक अलंकार होतो. विद्यार्थी मित्र हो, आता पुढील प्रकार अभ्यासू. तो आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकाराची व्याख्या पाहूया. दृष्टांत म्हणजे काय? तर दृष्टांत म्हणजे उदाहरण किंवा दाखला. एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून सांगण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे उदाहरण दिले जाते, त्यास दृष्टांत अलंकार असे म्हणतात. दृष्टांत अलंकारामध्ये उपमेय व उपमान यात तुलना केली जाते. परंतु ती तुलना कशासाठी असते? तर ती तुलना एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी असते. येथे पुन्हा आपल्या मनामध्ये एक शंका येऊ शकते की मग हा उपमा अलंकार आहे का? तर नाही. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे अशा प्रकारचे साम्यसूचक शब्द असतात. तसे शब्द दृष्टांत अलंकारामध्ये येत नाहीत. उदाहरणार्थ, चंदनाचे हात पायही चंदन. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहू पाहता अवगुण मिळेची ना. यामध्ये सज्जन हे उपमेय आहे, चंदन हे उपमान आहे. चंदन हे सर्वांगाने सुगंधित असते हे त्रिकाल बाधित सत्य आहे. त्याचप्रमाणे सज्जन मनुष्य अंतर्बाह्य सज्जन असतो हे पटवून सांगण्यासाठी चंदनाचे उदाहरण दिलेले आहे. म्हणून या ठिकाणी अलंकार आहे तो दृष्टांत अलंकार. आता सर्व परिचित असं आणखी एक उदाहरण पाहूया. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. यामध्ये उपमेय लहानपण आहे आणि उपमान मोठेपण आहे. या पंक्तीमध्ये तुकाराम महाराजांनी परमेश्वराजवळ बालपण मागितलेले आहेत आणि हा प्रमुख विचार आहे. कारण मोठेपणी खूप यातना सहन कराव्या लागतात. हे पटवून सांगण्यासाठी तुकारामांनी मुंगी आणि ऐरावत म्हणजे हत्तीचा दाखला दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी अलंकार होतो तो दृष्टांत अलंकार. आणखी एक उदाहरण बघूया. न कळत पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे. यामध्ये उपमेय परमेश्वराचे नाम, उपमान अग्नी. परमेश्वराचे नाम कोणत्याही कारणाने आपल्या मुखात आले तरी आपली संपूर्ण पापे नाहीशी होतात, हा मुख्य विचार आहे. हा विचार पटवून देण्यासाठी अग्नीचा दाखला दिलेला आहे. अग्नीवर न कळत पाय पडल्यास तो भाजल्याशिवाय राहत नाही असे वर्णन या ठिकाणी कवींनी केलेले आहे. म्हणून तेथे अलंकार होतो दृष्टांत अलंकार. ठीक आहे. आता पुढला प्रकार
चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये निसर्गातील निर्जीव वस्तू माणसाप्रमाणे वागते किंवा कृती करते असे वर्णन केलेले असते. एका उदाहरणावरून आपल्याला पटकन लक्षात येईल. नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावित दार. या पंक्तीमध्ये सुख व दुःख ह्या निर्जीव अचेतन भावना आहेत, पण त्या माणसाप्रमाणे उशाजवळ बसण्याची, दार ठोठावण्याची क्रिया करतात, म्हणून त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार आहे. तर दुसरं उदाहरण, आला हा दारी वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. या काव्यपंक्तीमध्ये वसंत ऋतूचं वर्णन केलेलं आहे. निसर्गातील ऋतू ही अचेतन घटना आहे, म्हणजे ती माणसाप्रमाणे नाही, परंतु एखादा फेरीवाला विविध वस्तूंचे पोते घेऊन येतो व लोकांना वाटतो. त्याचप्रमाणे वसंत ऋतूचे आगमन झाले की झाडे फळा फुलांनी बहरून येतात आणि वसंत ऋतूत जणू काही निसर्गाला ह्या गोष्टी वाटत असतो असे वर्णन आलेले आहे. वसंत ऋतू ह्या निर्जीव घटनेवर सजीव असल्याचा आरोप केलेला आहे, म्हणून तो चेतन गुणोक्ती अलंकार होय. डोकी अलगत घरे उचलती, काळोखाच्या उशीवरुनी. मर्ढेकरांच्या या काव्यपंक्तीमध्ये सुद्धा आपल्याला चेतन गुणोक्ती अलंकाराचा अनुभव घेता येतो. घर ही निर्जीव वस्तू माणसाप्रमाणे कृती करते, माणसाप्रमाणे अलगद डोके उचलून पाहत आहे असं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा अलंकार कोणता, तर तो चेतन गुणोक्ती अलंकार. ठीक आहे, तर मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 10वीसाठी असणारे अतिशय महत्त्वाचे प्रकार आपण अभ्यासलेत. आपणा सर्वांना समजले असतीलच अशी आशा व्यक्त करते. न समजल्यास माझी विनंती राहील, आपल्या शंका कमेंट्समध्ये मला विचारा. पुढील भागात शब्दसिद्धी ह्या व्याकरणाच्या भागाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा भेटूया. सर्वांचे मनःपूर्वक आभार.